तिथे सुद्धा या छोटेखानी एक सभाच होत आहे. तर काल सुद्धा मी बघितलं की अजूनही राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांना कुठेही सरकार लक्ष देताना दिसत नाहीये. सरकार तिकडे तर दारोदारी जाते, पण दारातनं परत येते. घरामध्ये सुख शांती समाधान कशी नांदेल हे ते काही बघत नाहीये. नुसते कार्यक्रम करायचं म्हणून जाते की सरकार आपल्या दारी. हे नुसतं दारी जाऊन उपयोग नाहीये. त्यांच्या घरी काय आहे, घरामध्ये आहे का, सगळ्या योजना पोचतायत का, लाभ मिळतोय का. तर या योजनांचा सुद्धा पाठपुरावा करण्याचा एक कार्यक्रम मी माझ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. म्हणून त्यांना मी तो कार्यक्रमच ठरवून दिलाय होऊन जाऊ दे चर्चा, की ज्या ज्या योजना आहेत सरकार जे काही तुमच्या दारी आले त्या दारात आलेल्या सरकारकडनं तुम्हाला घरात काही मदत होते का नुसत्या कागदावरतीच घोषणा आहेत. आणि आता पाऊस अजूनही म्हणावं तसा पडलेला नाहीये. विदर्भामध्ये तर आता 2-3 दिवसात पाऊस नाही आला तर काय होईल परिस्थिती काही सांगता येत नाही. तर मग ह्या सरकारी योजनांच्या कागदी होड्या सोडायच्या कुठे ते सुद्धा त्या सरकारला आता विचारण्याची वेळ आलेली आहे. तर आपल्या माध्यमातून मी हे माझ्या तमाम कार्यकर्त्यांशी सांगत आहे, बोलत आहे आणि नागरिकांना सुद्धा सांगतोय की आपणही आता विचार करा की या योजनांचा लाभ आपल्याला खरंच मिळतोय का. तर हा सगळा प्रकार बघितल्यानंतर एकूणच राजकारण याच्यामध्येच व्यस्त असलेले सगळे पक्ष याचा आता उभं जनतेला आलेला आहे. आणि राजकारणामध्ये तुम्ही मत कोणालाही द्या, सरकार माझंच होणार. हा जो एक नवीन पायंडा पडलेला आहे, हा पायंडा केवळ आमच्या पक्षालाच नव्हे तर राज्याला आणि देशाला घातक ठरणार आहे. जनतेचा जर का लोकशाहीवरचा विश्वास उडाला तर जनता ही रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. आणि ती वेळ येऊ नये म्हणून मी सगळ्यांनाच सांगतोय की आपण सगळे मिळून एक राजकारणाचं सुसंस्कृतपणा आहे तो घालू नये. पण त्याचं एवढं लागण्यासारखं काय. ज्यांना हा माझा शब्द लागला असेल त्यांना मला विचारायचे, तुम्ही दुसऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करताना एखादा माणूस भ्रष्ट आहे हा त्याच्यावरती कलंक नाही लावत तुम्ही. एखादा माणूस भ्रष्ट आहे, तू भ्रष्ट आहेस, तुमचं कुटुंब भ्रष्ट आहे, तो भ्रष्टाचाराचा कलंक तुम्ही नाही का लावत. मग आता माझं असं म्हणणं आहे की मी भाषणातनं बोललेलो आहे की हसन मुश्रीफांच्या पत्नीने रस्त्यावरती येऊन आक्रोश केला होता की अशा वारंवार थाळी टाकण्यापेक्षा एकदा काय ते गोळ्या घालून आम्हाला ठार मारा. मग आता तेच हसन मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी, म्हणजे मला बरं वाटलं की आम्हाला जे बोलत होते की बाळासाहेबांना अटक करण्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. मला आज कळलं की अरे यानं सुद्धा मांडी आहे, त्यानं सुद्धा मांडी नावाचा अनुभव आहे हे मला आज कळलं. आणि ते सुद्धा ते लागतायत, त्यांना दुसऱ्याच्या मांडीला मांडी ते लावतायत. म्हणजे जर तुम्ही म्हणाल तर तो माणूस भ्रष्ट आणि त्याला तुम्ही मंत्रिमंडळात स्थान देता, म्हणजे असं काय आहे की तो नेमका भ्रष्ट आहे का देव आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट आणि तुम्ही म्हणाल तो देव, हे कुठलं हिंदुत्व. तर तुम्ही ज्याप्रमाणे सगळ्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करून कलंकित करता आहात आणि त्याच्यानंतर कलंकित करून बाजूला मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात स्थान देतात, तर त्या कुटुंबानी समाजात वावरायचं कसं. एकदा तुम्ही त्यांच्या घरावरती धाडी टाकता, सगळं काही त्यांचं कलंकित करून टाकता. तो कलंक घेऊन ते तुम्ही भले त्यानं मंत्री केलं तरी मग त्यांच्यावरचे आरोप खोटे होते का. मग त्यांना तुम्ही भ्रष्टाचाराचा कलंक का लावला. म्हणजे माझा कलंक शब्द एवढा परिणामकारक असेल असं मला वाटलं नव्हतं. पण त्याच वेळेला मी सांगतो की मला एवढं बरं वाटतं की थोडं तरी मन तुमचं जागा आहे. तर त्या मनाच्या लिंकिंग म्हणजे जनाचं नाही तर मनाचं ऐकून दुसऱ्यांवरती आरोप करताना त्याचं भान ठेवा. मला सुद्धा नितीन गडकरींनी सुद्धा या अनुभवातून जावं लागलेलं आहे आणि मला काही गंमत वाटत नाहीये कोणाला काय बोलायचं. आता पूर्वी मी अफजल खानाची स्वारी असं बोललो होतो. आता अफजल खानाच्या स्वारीमध्ये बोलण्याचा हेतू माझा हा होता की तुम्ही सगळ्यांनी शिवचरित्र आपण वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. सगळं काय वाचलं असेल नसेल सगळ्यांनी तरी ऐकलेलं आहे आणि जाणता राजा बघितलेला आहे. त्या जाणता राजामध्ये तो प्रसंग आहे, अफजल खानाची स्वारी आले आणि ते कान्होजी जेडे नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला जातात आणि सांगतात की खानाचा खलिता आली आहे. तर त्यांच्या भाषेमध्ये ते बोलले आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले, एक तर आम्हाला येऊन सामील व्हा, धर्मांतर करा, नाहीतर कुटुंबासकट मारले जाल. आता हे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय जे घराघरात घुसवत आहेत म्हणजेच त्याचा अर्थ तोच आहे की कुटुंबासकट सामील व्हा, नाहीतर कुटुंबासकट आम्ही तुम्हाला कापून टाकू.
असाच त्याचा अर्थ झाला ना. म्हणजे घराघरामध्ये तुम्ही ईडी सीबीआय घुसवतायत तेव्हा ते कुटुंब कलंकित नाही होत, त्याला कलंक लागत नाही. मग तुम्हाला जर का आम्ही काही बोललं, नुसती जाणीव करून दिली, तर एवढी तुमची आग तळपायची आग मस्तकात द्यायचं कारण काय? पहिलं हे थांबवा. माझं मत आहे उघडेपणाने आपण जाऊ, उघडे म्हणजे जाहीरपणाने लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांना फैसला करू दे. पण तुम्ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करता आहात, लोकांना उद्ध्वस्त करता आहात, कुटुंबाची मानसिक शांती हिरावून घेत आहात आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्ही त्यांना पक्षात घेऊन मानाचं पान वाढतात. मग लोकांमध्ये त्या लोकांनी कुटुंबाने वावरायचं कसं? सर, यापूर्वी देखील आरोप मात्र बॅनर पाडणे, काळं फासणं ही नक्की कोणती संस्कृती आहे? हे सगळ्यांनीच बघायला पाहिजे. आता मला सांगा, मी आजच पेपरमध्ये बातमी वाचली की येत्या 4-5 दिवसात मला वाटतं लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झालाय? पंतप्रधान मोदीजी येत आहेत. कोणाच्या हस्ते होणार आहे? पवार साहेब. मग 70,000 कोटीच्या घोटाळ्याचं काय झालं? व्यासपीठावर कोण कोण असणार आहे? व्यासपीठावर कोण कोण असणार? म्हणजे मला एवढंच त्याचं काय तारतम्यच कळत नाहीये. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठणकावून ब्रिटिशांना सांगणारं सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा आता लोकमान्यांचा प्रश्न कोणाला विचारायचा? लोकमान्यांनी तेव्हा जो विचारला होता प्रश्न, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हा प्रश्न विचारणार कोण? कोणाला उत्तर कोण देणार? ज्यांच्यावरती तुम्ही 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला तो पक्ष आता तुमच्या सोबत आला. पवार साहेब तुमच्याही बरोबर व्यासपीठावर असतात, आमच्यातले मिंदे तुमच्या सोबत असतात. मग शेवटी लोकांनी बघायचं काय? कोण कलंकित आणि कोण कसला, म्हणजे कोण कोणाला कलंक लावतोय. आणि मग निदान आपण एक माणुसकी म्हणून एकमेकाचा आदर तो ठेवला पाहिजे. जे काय आरोप असतील त्या आरोपाला जागा, आरोप करताना जबाबदारीने वागा. आरोप केल्यानंतर ते केवळ त्यांना घाबरून टाकून पक्षात घेतले आणि आरोप चौकशी बंद केली. मग पहिले ज्यांना तुम्ही घाबरून पक्षात घेतले त्यांच्या चौकशीचं पुढे काय झालं? देवेंद्र फडणवीस और बीजेपी कह रही जिनके ऊपर इंक्वायरी चल रही है वो इंक्वायरी हमने रोकी नहीं है, वो सब मोदी जी के विकास से प्रेरित होकर, सरकार के विकास से प्रेरित होकर. तो आप जाहीर करो ना की इनको सजा तो होगी. चक्की पिसिंग हा काय कलंक नव्हता लावला त्यांना? मला हेच म्हणायचं, मी एक शब्द बोललो तर त्यांना लागला, पण तुम्ही संपूर्ण खानदान बर्बाद करून टाकता, उद्ध्वस्त करता, वाटेल तसे बेगुमान आरोप करतात. आता तसं तर संजय राऊत आहे, अनिल परब आहे, इथं सगळ्यांना सुद्धा काय कमी छळतात ती लोक? सरकारमध्ये राष्ट्रवादी सामील झाल्यानंतर शिंदेचे जे आमदार आहेत ते नाराज असल्याचं कळते. नाही, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मातोश्रीचे दार त्यांच्यासाठी उघडे आहेत. ते अजूनही मला काय वाटत नाही चर्चेमध्ये नुसतीच चर्चा आहे त्याच्यावरती बोलण्यात काय अर्थ नहीं. आपके कलम के बयान को लेकर बीजेपी इतना आक्रोशित क्यों है? लगातार महाराष्ट्र भर में अलग मैंने सच्चाई उनको दिखा दी ना. कलंक क्या होता है मैंने दिखा दिया उनको. अब वो जो मेरे बारे में कुछ भी कहते हैं, ये मेरे हाथ में कुछ मैंने जानकारी लेके मैं बोल रहा हूँ. आता माझ्या झालेल्या ऑपरेशनवर माझी चेष्टा करतात. म्हणजे माझ्या कमरेचा पट्टा सुटला, कोणाचा गळ्याचा पट्टा सुटला, मी असं करत नाही, बोलत नाही. पण मी जे काही भोगलं ते त्यांना भोगावं लागू नये हीच माझी प्रार्थना आहे. ज्या दिवशी ते भोगतील तेव्हा कळेल की काय असतं ते शस्त्रक्रिया म्हणजे काय असते. म्हणजे इथपर्यंत तुम्ही खालच्या पातळीवरती जाता, कोणाच्या तब्येतीवर न बोलता, कोणाच्या कुटुंबावर न बोलता, तरी सुद्धा तो कलंक नाही लागत. तर माझं म्हणणं आहे की ही लोक कलंक आहेतच. जे महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही कलंक आहे, जे लोकांना बर्बाद करतायत, उद्ध्वस्त करतायत, कुटुंबाची तुम्ही नालस्ती करताय, तुम्ही कलंक असा. क्या आप भविष्य में इस तरह की जो लैंग्वेज है उससे बचने की कोशिश? क्या मैंने गलत लैंग्वेज क्या गलत है? बोला गया है जो सबने कहा. नहीं, मैंने तो अभी भी दोहराई ना भाषा. कलंक का मतलब क्या होता है? क्या इसमें मैंने गाली गलोच कहा की? जिस शब्द में मला त्यांनी जे काय म्हटलं ते चालतं काय? वो चलता है आपको? हाँ, मेरा ऑपरेशन हो गया उस बारे में वो मेरी मजाक उड़ा रहे, वो चलता है? वो कौन सी संस्कृती है? उद्धवजी भाजपचे नेते असं म्हणतात की उद्धवजी जेव्हा सत्तेत होते भाजपबरोबर तेव्हा त्यांना सत्तेत मानाचं स्थान होतं. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, त्या पद्धतीने केल्या गेल्या. असं असतानाही उद्धवजी आज देवेंद्रजींना कलंक म्हणतात. नाही, याला काही अर्थ नाहीये. मी अशी कोणतीही माझी याची स्वार्थाची गोष्ट तरी काही त्यांना अशी सांगितलेली नाहीये. आणि मला सुद्धा हाच प्रश्न आहे, 25-30 वर्ष हिंदुत्वासाठी एकत्र राहिल्यानंतर 2014 साली असं काय घडलं होतं की तुम्ही माझ्याशी युती तोडली? तेव्हा पण मी हिंदूच होतो ना, आज सुद्धा हिंदूच आहे.
पण हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही म्हणाल तो दगड, तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट, तुम्ही म्हणाल तो डाकू, तुम्ही म्हणाल तो देव, तुम्ही म्हणाल तो संत, तुम्ही कोण? तुम्ही कोण? तुम्ही म्हणाल ते आम्ही मानायचं असे तुम्ही आहात तरी कोण? म्हणजे तुम्ही ज्या वेळेला राष्ट्रवादीला भ्रष्ट म्हणता तेव्हा राष्ट्रवादी भ्रष्ट, तुम्ही ते सोबत आले का आता? म्हणजे पूर्वी बाळासाहेब असताना आमच्याकडे एक व्यक्ती आली होती, त्याला अजूनही महाराष्ट्रात असतील, ते गोडबाबा म्हणायचे. आणि ते गोडबाबा काय करायचे की ढीगभर मिरच्या खायचे आणि त्या मिरच्या त्यांना गोड लागायच्या. आता याने मिरची पण गोड लागायला लागली. एक हफ्ते से ज्यादा का समय हो गया, एक हफ्ते से सुप्रीम कोर्टाने मोकळा केलाय. तुमच्या कालावधीमध्ये हा. अभिजित कोश्यारी यांच्या संदर्भात बराचसा वाद घातला होता, पण आता सुप्रीम कोर्टाने तो मोकळा केला. आजच करणार आहे. आता काय असं आहे की आता देशाचं राजकारण IPL सारखं झालेलं आहे. कोण खेळाडू कुठल्या संघात तेच कळत नाही, पण किमान IPL मध्ये मी असं मानतो की अंपायर तरी पक्ष असतो. तसं मी ह्याच्याबद्दल काही कोर्टाबद्दल ताशेरे नाही मी म्हणत. मी एकूण यांची जी काय चाललेली काही यंत्रणा वगैरे यांच्याच आहे. चौकशीचे आता संजय राऊतांनी सुद्धा केलेलेच आहेत ना आरोप, त्या चौकशीवरती ते हात लावला तयार नाहीत. ज्यांच्या चौकशा लागल्या त्यांना सगळ्यांना क्लीन चिट. आणि आमच्या लोकांच्या मागे मात्र घरात घुसून खोटे नाटे पुरावे, याच्याकडनं जबरदस्ती स्टेटमेंट घे, त्याच्याकडनं घे. हे कोणतं काळ आहे? हे सगळं मला असं वाटतं की शेवटी काळ हा निर्गुण असतो, तो उलटल्यानंतर यांना भारी पडेल. उद्धव जी, एक हफ्ते से ज्यादा का समय हो गया मंत्रियों के शपथ को लेकर, लेकिन आज तक उनके खाते, उनके शायद- विभागों का बंटवारा नहीं हो रहा है. अभी उस बारे में मैं क्या कह सकता हूँ? मैं तो मुख्यमंत्री नहीं हूँ. नहीं, लेकिन आपस में लड़ाइयां चल रही हैं क्या? कहीं न खाते वाटपावर कहीं एक आहे, आता पहिले किती मंत्री होते? 20 आता यांचे राष्ट्रवादीचे किती झाले? म्हणजे मिंद्यांच्या नाकी 9 आलेत. एकूणच मिंदे काय भाजपच्या नाकी 9 आलेत ना आता. हे 9 मंत्री म्हणजे नाकी 9 आलेत. त्यांना खाती कोणती देणार? आणखी किती 9चा पाठ किती वाढवणार? तर हे नाकी 9 आले ते त्यांना लख लाभो. मी पहिलेच म्हटलंय, बघा प्रत्येक गोष्टीला आपण शुभेच्छा द्याव्या. मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. नांदा सौख्य भरे. यानंतर काही आमदार जे आहेत वाघेला काही आमदार शंकरसिंग वाघेला आलेले भेटायला, जे गुजरातमध्ये मोदींचे कट्टर विरोधक मानले जातात, त्यांचं काय म्हणणं आहे, काय चर्चा झाली तुमची? चर्चा काय नाही. आता एक जुनी आठवण मी सांगतो. ज्या वेळेला त्यांचा आणि तेव्हा ते भारतीय जनता पक्षात होते, ज्या वेळेला त्यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं पहिल्यांदा बिनसलं, तेव्हा तुम्हीच म्हणजे चॅनलनी बातम्या लावल्या होत्या की शंकरसिंग वाघेला निघाले, मातोश्रीला पोचणार, शंकरसिंग वाघेला निघाले, मातोश्रीला पोचणार. आणि त्या दिवशी प्रमोद महाजन अचानक आले होते. तर बाळासाहेबांनी विचारलं, अरे प्रमोद तू कसा काय झालास अचानक? तो म्हणाले ते शंकरसिंग वाघेला तिकडनं निघालेत. तर मग ते मातोश्रीला येत आहेत. पुढे काय? सेना आणि भाजपची युती आहे, काय करायचं ते मला कळतंय. तू काय काळजी करू नको आणि तू काय मला सांगण्याची गरज नाहीये. ते काही येत वगैरे नाहीये. या बातम्या हवेत त्या हवेत असतील, पण ते आलेले नाहीयेत आणि आले काय करायचं तुम्हाला कळते. म्हणजे एवढं बाळासाहेब आणि शिवसेना त्यांच्याशी प्रामाणिक होती. तेव्हा काय वाघेला येणार नव्हते, पण आले असते तरी बाळासाहेबांच्या मनात घट्ट होतं की तुमचं त्यांचं बिनस म्हणून मी काय त्यांना माझ्याकडे घेतो अशातला भाग नाही. तर एवढं राजकारणामध्ये आम्ही पथ्य पाळणारी लोक आहोत. आणि त्या काळामध्ये अनेक अशा आठवणी आहेत, पण त्या सगळ्यांच्याच आहेत. गोपीनाथजींच्या आहेत, सगळ्यांच्याच आहेत. तर मला असं वाटतं की कलंक हा शब्द त्याने एवढा झोंबला असेल तर त्यांच्याकडनं जो काही कारभार चाललेला आहे तो महाराष्ट्राला कलंकच लागतो आहे. तो कलंक लावणं त्यांनी थांबवावं. हे नुसतं कोणालाही भ्रष्ट म्हणणं हा सुद्धा त्या कुटुंबाला लावलेला कलंक आहे. आणि अशाला कलंकित करून त्यांची समाजात पुन्हा चिथू करून व तुम्ही त्याला मंत्री करताय, याला काय अर्थ आहे? ही कोणती नीती आहे? तर त्याच्यापेक्षा मला असं वाटतं कोणत्याही कोणाच्याही घराच्या दारापर्यंत जाण्यापेक्षा घरात जाल तर सुख आणि आनंद घेऊन जा, तळतळाट घेऊन बाहेर पडू नका. आणि म्हणून मी पुन्हा घेऊन बाहेर पडू नका. आणि म्हणून मी पुन्हा सांगतोय की जसं अफजल खानाच्या वेळेला घरदारं लुटली जात होती, उद्ध्वस्त केली जात होती, धर्मांतर करा, तसं आता पक्षांतर करा, नाहीतर कुटुंबासकट मारले जाल. तसंच ते आता सांगतायत की पक्षांतर करा, नाहीतर सगळेजण आज जाल. ही अफजल खानाची वृत्ती आहे. ती आपल्या राज्याला आणि देशाला कलंकासारखी लावू नका, हीच मला त्यांना विनंती.
तो पहला कि पिछले 2 हफ्ते में जो राजनीतिक घटनाक्रम प्रदेश में हुआ उसमें आपकी तरफ से ये कहा गया कि एकनाथ शिंदे के कई विधायक आपसे संपर्क में हैं, आप मैंने नहीं कहा कुछ। आपकी पार्टी की तरफ से मैंने नहीं कोई कहा ऐसे कुछ। संपर्क में या नहीं, अगर हो भी तो भी ऐसी सारी चीजें रात के अंधेरे में होती है। वो बातें हमने उन्हीं से सीखी है। वो हुडी वगैरह पहन कर जाना पड़ता है और जब तक कुछ होता नहीं तब तक वो बोला नहीं जाता। तो भाई आप क्यों बोलूं? दूसरी बात अगर होती भी होगी तो मैं क्यों बोलूं? दूसरा सवाल ये है कि आपके और आपके जो चचेरे भाई हैं राज ठाकरे, दोनों के साथ में आने की ठीक है, जो बात चल रही है। अभी चर्चा पर जो हवा है उसको अध्यक्षांनी नोटीस पाठवलेली आहे. कोणाला? हो, आमदार मग त्याने ज्यांच्यावरती आम्ही आक्षेप घेतलेला आहे त्यांना नोटीस जायलाच पाहिजे आणि कायद्याप्रमाणे ते अपात्र ठरलेच पाहिजे. कारण पण विलंब झाला असं सुप्रीम नाही, विलंब म्हणण्यापेक्षा त्यांना ती एक मुदत दिली होती, ती मुदत आता संपत आलेली आहे. कारण सुप्रीम कोर्ट सुद्धा किती काळ वाट बघेल आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दामध्ये त्याच्यामध्ये तसे ते नाही म्हटलं तरी निर्देशच दिलेले आहेत. आता ते मानायचे की नाही मानायचे आणि मानले नाही तर पुन्हा सुप्रीम कोर्ट आम्हाला दिलासा किंवा न्याय देईलच.